नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे। त्यामध्ये 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यामध्ये फिरतं पथक योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। रस्त्यावर राहणाऱ्या किंवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे फिरतं पथक कार्यरत असणार आहे। तर राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल देखील मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलाय। राज्य सरकारनं समितीचा हा अहवाल स्वीकारला असून त्यानुसार राज्य सरकारवरती 80 कोटींचा भार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य देखील उपस्थित होते। दरम्यान राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेले 6 महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या। यातील पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजेच रस्त्यावरती राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यामध्ये फिरतं पथक योजनेला मान्यता मिळाली आहे। 29 महापालिका क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन देण्यात येतील। यासाठी सुमारे 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। हे महिला आणि बाल विकास विभागाच्या अंतर्गत येतं। त्यानंतर नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम या अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजाला मुद्रांक शुल्क कमी करून केवळ 1000 रुपये आकारण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय झाला आहे तो म्हणजेच कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी मिळाली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 व्यक्ती संस्थांना एम सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे। एम सँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रति बरास इतकी सवलत देण्यात येणार आहे। यानं पर्यावरणाची हानी टाळण्यास मोठी मदत होणार आहे। त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजेच राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकारण्यात आलाय। यानं 80 कोटींचा भार राज्य सरकारवरती पडणार आहे। पुढचा निर्णय आहे तो म्हणजेच राज्यातील शासकीय ITIचं सार्वजनिकरण, खाजगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण आणि ITIला जागतिक दर्जाचं प्रशिक्षण केंद्रामध्ये रूपांतरित करणं हा एक मुख्य हेतू यामध्ये आहे। उद्योग आणि ITIच्या समन्वयातनं रोजगार क्षमता वाढवण्यात जाणार आहे आणि प्रॅक्टिकल लर्निंग आणि ॲप्लाइड लर्निंगचे उद्देश यातनं साध्य करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजेच राष्ट्रीय न्याय वैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी म्हणजेच चिंचोलीमधील तालुका कामठी येथील जिल्हा नागपूर येथील 20 हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये हे मोठे निर्णय घेण्यात आलेत। यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय म्हणजेच कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी मिळालेली आहे। यातनं वाळूचा पुरवठा वाढेल आणि वाळूची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये येईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।